Carrying measuring practice on wall spring free length. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. आजच्या सत्रात मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, ज्यामध्ये आपण वॉल स्प्रिंग फ्री लांबी मोजण्याचा सराव करणे शिकणार आहोत. ऑटोमोबाईल सेवा उद्योग सामान्यपणे निर्मात्याच्या वेळापत्रकानुसार देखभाल करतो. विशिष्ट असेंब्ली, तपासणी, समस्याग्रस्त घटकांची पुनर्स्थापना किंवा दुरुस्ती आणि असेंब्लिंग करून समस्यांचे निवारण आणि दोष सुधारणे. तपासणीमध्ये प्रामुख्याने मोजमाप समाविष्ट आहे. अनेक तपासणी पद्धतींना लांबी, व्यास आणि खोली मोजमाप यांसारख्या रेखीव मापनांची आवश्यकता असते. लांबीचे मापन वर्नियर कॅलिपर सारख्या अचूक मापन यंत्राने करता येते. आता आपण वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने लांबीचे मोजमाप कसे करावे हे शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल. कामावर वर्नियर कॅलिपर सेट करा. वर्नियर कॅलिपरने मोजमाप घ्या. रीडिंग सारणीबद्ध करा आणि निकालांचा निष्कर्ष काढा. आवश्यक टूल्स, इन्स्ट्रुमेंट्स आणि सुटे भाग: वॉल्व स्प्रिंग, सरफेस प्लेट, वर्नियर कॅलिपर, भिंगाचा काच. आवश्यक उपकरणे: वॉल्व स्प्रिंग टेस्टर. आवश्यक साहित्य: वंगणाचे तेल, बनियन वेस्ट. वर्नियर कॅलिपर हे अचूक मापन करणारे साधन आहे, जे 0.02 मिलीमीटरच्या अचूकतेसह बाह्य, अंतर्गत आणि खोलीचे मोजमाप मोजण्यासाठी वापरले जाते. वर्नियर कॅलिपरचे भाग आहेत: मुख्य भाग किंवा बीम, स्लाइडिंग युनिट, जॉ मोजणे, लॉक स्क्रू, बारीक समायोजन स्क्रू, डेप्थ बार, थंब ग्रिप. बऱ्याच वर्नियर कॅलिपरमध्ये ब्रिटिश आणि मेट्रिक दोन्ही मोजमाप असतात. भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योगात प्रामुख्याने मेट्रिक मोजमाप वापरले जाते. मुख्य भाग किंवा बीममध्ये 1.00 मिलीमीटर अचूकतेचे मापन ग्रॅज्युएशन असते, ज्याला मुख्य स्केल म्हणतात. स्लाइडिंग युनिटमध्ये 50 समान विभागांची ग्रॅज्युएशन आहे, जी 49.00 मिलीमीटर. या वर्नियर कॅलिपरची अचूकता 0.02 मिलीमीटर आहे आणि काही वर्नियर कॅलिपरची अचूकता देखील कमी आहे. येथे मी मोजमाप कसे वाचायचे याचे उदाहरण देत आहे. समजा मोजमाप घेतल्यानंतर वर्नियर मोजमाप असे आहे. अचूक वाचनासाठी भिंग वापरा. प्रथम मुख्य स्केल वाचन लक्षात घ्या, जे वर्नियर स्केलच्या 0 रेषेच्या अगदी आधी आहे. या आकृतीमध्ये ते 13 आहे. मुख्य स्केलमधील एका विभागाचे मूल्य 1.00 मिलीमीटर आहे, तर हे वाचन 13.00 मिलीमीटर आहे. पुढे वर्नियर स्केलमधील विभागणी शोधा, जी मुख्य स्केल रीडिंगपैकी कोणत्याही एकाशी पूर्णपणे जुळते. येथे वर्नियर स्केलचा 21वा विभाग मुख्य स्केल विभागाशी जुळतो. या वर्नियर भागासह किमान गणना मूल्याचा गुणाकार करा. तुम्हाला 0.42 मिलीमीटर मिळेल. आता मुख्य स्केल रीडिंग आणि वर्नियर स्केल रीडिंग जोडा. मग तुम्हाला 13.42 मिलीमीटर मिळेल, जे मोजलेल्या घटकाचे मूळ मूल्य आहे. आता तुम्हाला मोजमाप कसे करायचे हे माहीत आहे. चला प्रक्रियेकडे जाऊया. मोजण्यासाठी वाल्व स्प्रिंग घ्या. कापडाने स्वच्छ करा. वर्नियर कॅलिपरमधील लॉक स्क्रू थोडेसे सैल करा. तुमच्या उजव्या हातावर वर्नियर कॅलिपर घट्ट धरा. घटक मोजण्यासाठी सक्षम असलेल्या थंब ग्रिप खेचून स्लाइडिंग युनिट हलवा. दर्शवल्याप्रमाणे सरफेस प्लेटवर समांतरपणे मोजण्यासाठी वॉल्व स्प्रिंग ठेवा.
आता व्हॅल्व्ह स्प्रिंगच्या 2 टोकांना स्पर्श करण्यासाठी व्हर्नियरचा जॉ धरून स्लायडिंग युनिट समायोजित करून आणि बारीक समायोजन स्क्रूसह. आता स्लायडिंग युनिट लॉक करा आणि व्हॉल्व्ह स्प्रिंगमधून बाहेर काढा. टॅब्युलर कॉलममधील मुख्य स्केल आणि व्हर्नियर स्केल विभागणी लक्षात घ्या आणि व्हॉल्व्ह स्प्रिंगच्या वास्तविक आकाराची गणना करा. अशा प्रकारे आम्ही वर्कवर व्हर्नियर कॅलिपर सेट करणे, व्हर्नियर कॅलिपरने मोजमाप घेणे आणि व्हॉल्व्ह स्प्रिंग मुक्त लांबी मोजणे शिकलो आहोत. आशा आहे की याबद्दल आपल्याला स्पष्टपणे समजले आहे. हे प्रात्यक्षिक तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. तुम्हा सर्वांचे आभार. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.